ते सर्दीचा त्रास मला 2000 सालापासून होता. मग एवढा त्रास होत होता ते हळू-हळू वाढत गेलं. हं. असं वाढत गेलं की एक शिंका चालू झाल्या तर 2-2 तास शिंका थांबत नव्हते आणि असं नाक बंद पडायचं. नाक बंद पडलं की मग तोंडानं श्वास घ्यायचा आणि तोंडानं श्वास घेतला की घसा कोरडा पडला की मग परत ते श्वास पण चालत नव्हता. मग त्याच्यासाठी मग परत पाणी प्यायचं. घसा थोडासा ओला करायचा. मग परत थोडंसं झोपायचं. झोप तर हा विषयच नव्हता. ह्या केसमध्ये वैतागून गेलो होतो. मग ते आमच्या एका शेजाऱ्याने सांगितलं, असं-असं डॉक्टर तिथं आहे चांगला. मी इथं आलं, औषधं घेतलं. एक 6 महिन्यामध्ये बऱ्यापैकी कव्हर झालं आणि 1 वर्षानंतर पूर्ण सर्दीच निघून गेली. मला एवढा त्रास होत होता, की ॲक्चुअली असं सुसाईड करायची इच्छा झाली होती. ह्या सर्दीच्या ह्याच्यामध्ये थोडा त्रासच होत होता. नाक चालत नव्हतं, घसा चालत नव्हता, झोप लागत नव्हती. शिंका चालू झाल्या तर 2-2 तास शिंकत होतो. त्याच्यामुळं वैतागून गेलो होतो जीवनाला. पण डॉक्टर पवार, होमिओपॅथिक डॉक्टर यांच्याकडे येऊन कवठे महांकाळला औषध घेतलं. औषध घेतल्यानंतर मला बऱ्यापैकी कव्हर व्हायला 6 महिने गेले आणि वर्षानंतर मी त्यातनं पूर्ण बरा झालो. मी ज्यावेळी आलो त्यावेळी ह्यांचं सरांचं कसं आहे ते मेडिटेशन घेतल्यानंतर ते जीवनशैलीमध्ये कसा बदल करायचा, किंवा काय खावं लागतंय, काय खायचं नाही, व्यायाम कुठले करायचे, कोणी म्हणजे व्यायाम करताना पण आजार कशाचा आहे त्याचा काय स्पेशल व्यायाम करायचा ते पण सांगतात आणि आहार कुठले घ्यायचे, काय घ्यायचं काय नाही ते पण सांगतात. त्याच्याशिवाय तेच चांगलं आहे आणि अजूनपर्यंत मी ते करतोय आणि खरंच करतोय बरं का. ते भेंडीचं पाणी असतं का नाही, भेंडी का मी अजून पितो. 6 वर्ष झालं पवार सरांचं औषध घेतल्यापासून. हे मला वाटतं आता 5-6 वर्ष झालं. यांचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर यांचे पण औषध बंद झालीच आणि शिवाय म्हणजे बाहेरचं पण, आता बाहेरचं तर काही विषयच नाही. सर्दीच कमी झाली संपूर्ण, त्याच्यामुळे मी बाहेर कुठल्या औषधं घेत नाही, काय नाही. बीपी नाही, शुगर नाही, काय नाही, काय कसलं काहीच नाही.